ऐसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडे देह भाव पुरगी वासना आमची ते आपणा पाशी न्यावे प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आणि प्राप्त वेळी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या वेदतुल्य गाथ्यामधील भगवान आपल्या भक्ताविषयी काय करतो काय काय करतो कसा होतो त्यांचा योगक्षेम कसा पाहतो असा हा उत्कृष्ट असा चिंतनाचा अभंगात निवडलाय. हा अभंग सर्वांना परिचित आहे कारण हरिपाठ म्हटलं त्याच्यानंतर जे काय गुरु परंपरेचे अभंग सुरू होतात. सत्य गुरुला एक कृपा मदत केली परी नाही घडली सेवा काय येथून जे गुरु परंपरेचे अभंग चालू होतात त्याच्यामध्ये येणारा हा अभंग म्हणून सर्व वारकऱ्यांना पाठ असणारा हा अभंग किंवा त्याच्या पुढे थोडं जाऊन बोलायचं म्हटलं तर हा अभंग ज्याला पाठ नाही तो वारकरीच नाही. विठ्ठल आणि म्हणून आज हा गुरु परंपरेचा अभंग घेतलेला आहे. त्याचं कारण आहे आज गुरु पौर्णिमा व्यास पौर्णिमा म्हणतात गुरु पौर्णिमा म्हणतात कारण गुरु पौर्णिमा साजरी का केली जाते कारण गुरुने जे दिलेलं ज्ञान आहे शिष्याच्या जीवनामधला अज्ञानरूपी अंधकार नाहीसा करण्याचं कार्य गुरु करतात आणि त्याला ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम गुरु करतात. म्हणून गुरुने जे दिलेलं ज्ञान आहे गुरुने जे दिलेली शिकवण आहे गुरुने दाखवलेला जो मार्ग आहे त्या मार्गावर शिष्यानं चालल्यानंतर त्या शिष्याचं कल्याण होतं आणि म्हणून गुरुच्या उपकारातून थोडस तरी उत्तीर्ण व्हावं किंवा गुरुच्या प्रति समर्पण भाव निर्माण होऊन त्यांचा आदर करावा त्यांची आठवण करावी त्यांच्या प्रति नतमस्तक व्हावं या उद्देशाने ही गुरु पौर्णिमा आहे. विठ्ठल कारण शिष्याचं एकच वृत्त ठरलेलं असतं ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम वाक्य मूलम गुरुर मंत्रम ध्यान मूलम गुरुर मंत्रम मोक्ष मूलम गुरु कृपा. हे शिष्याचं आहे आचरण आणि त्यानुसार गुरु आणि शिष्य हे नातं आहे. म्हणून आजची जी पौर्णिमा आहे ती गुरु प्रति आदरभाव व्यक्त करणारी पौर्णिमा आहे आणि प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला हा एक दिवसीय शब्द आहे. एक दिवसीय कीर्तन महोत्सव आहे. मला वाटतं 7 दिवसाचा सप्ताह करायला काय हरकत नाही कारण बाहेर जरी पावसाचं वातावरण असलं तर आता ही खूप छान झाले का नाही. पाऊस जरी आला तरी तर सप्ताह होऊ शकत नाही का होऊ शकतो. आम्हाला 1 रुपया देऊ नका आम्ही 7 दिवस कीर्तन करून जाऊ. हो 7 दिवस कीर्तन करायचं आम्हाला 1 रुपया द्यायचं आम्हाला या आणि कीर्तन करून गावा कारण होणं गरजेचं आहे. त्या गंगादेवीचे उपकार तुमच्यावर थोडे गंगादेवीचा इतिहास फार मोठा आहे आणि बोधप्रद अशा प्रकारचा हा इतिहास आहे म्हणून करायला काय हरकत नाही. चला जसं असं तसं काल ऐकत नाही नमा म्हणायचं जसं असं तसं परंतु नियम मात्र चुकू देऊ नका कारण नित्याने मला मी ते पाणी दुर्ला नित्याने मला मी ते पाणी दुर्ला
ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्य नियम करणारे असे दुर्मिळ आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी नंद परिवार गावातील सरकारी त्यांच्या माध्यमातून होत असलेला हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव आहे. त्यामध्ये आमचे हार्मोनियम सम्राट प्रभाकर महाराज आलाट आहेत, तिकडे शेटे महाराज आहेत, कावळे महाराज आहेत, आमचे नंद महाराज आहेत. जास्त असले काय थोडे असले काय काय फरक पडत नाही आपल्याला. मला तर नाही पडत. तुकाराम महाराजांनी एके दिवशी फक्त बायकोला कीर्तन सांगितलं होतं, फक्त बायकोला. आपल्या पुढे तर भरपूर आहेत की काही का नाही. आणि कोणी नसलं तर गाणं कसं किती माणसं आहे त्याला महत्व नाही, आपली सेवा करणं ह्याला महत्व आहे. काही का नाही. म्हणून सेवा ही मुख्य धर्म आहे आपला आणि तो आपण पार पाडतो. म्हणून सेवा कशाची आहे, कुठल्याही माणसं किती आहेत, गायला किती आहेत, वाजवायला कशी आहे, त्याचं काही घेणं नाही. आसन टाकलंय का याचं सुद्धा घेणं नाही. चित्ताचे आसन तुका